एज्युकेशन फाउंडेशन तर्फे मोफत रक्तगट व डोळे तपासणी शिबिर संपन्न। विद्यार्थ्याचे शिक्षणाबरोबरच आरोग्याची काळजी घेणारे प्राचार्य उल्हास पाटील व सविता पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक। निफाड एज्युकेशन फाउंडेशनने आपल्या 17व्या वर्धापना दिनानिमित्त आज आश्रय ट्रस्ट ठाणे व AK डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तगट व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर प्रकाश पांगम यांनी थॅलेसेमिया तसेच ॲनेमिया संबंधी आपल्या चर्चासत्रातून विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। यावेळी पत्रकार राजेंद्र थोरात व सहाय्यक जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट रामनाथ शिंदे यांनी आरोग्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। निफाड एज्युकेशनचे संस्थापक प्राचार्य उल्हास पाटील आणि संचालिका सविता पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचे महत्त्व पटवून दिले असून अनमोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश सोनजे, ऋषिकेश जगताप, प्रतीक रोकडे, योगेश नागरे, रुपाली नागरे, शीतल मगर, शीतल कुंदे, मीनाक्षी बिल्लोरे, शीतल पाटील, दीपाली देशमुख, अंकिता ढोमसे, अर्चना कराड आणि अर्चना कापसे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले। शिबिरामुळे अनेकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी नक्कीच मदत होईल। यासाठी निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस नक्कीच पुढे असेल असे पाटील यांनी मनोगतात सांगितले। या प्रसंगी डॉक्टर दीपाली सूर्यवंशी, सचिन मोरे, डॉक्टर प्राजक्ता जठार, प्रज्ञा पगारे, रवी कुलकर्णी, दक्षवेद न्यूज मराठी चॅनलचे संपादक विनोद गायकवाड, पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षवेद न्यूज मराठीसाठी संपादक विनोद गायकवाड, सहनिवासी सहसंपादक राजेंद्रजी थोरात, निफाड।